चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती. चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती. टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती. थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी. ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती. अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्या अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भक्त हो, आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम धन्वंतराय नमः असे लिहा. तर मंडळी, दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्सवाचा सण. 4 ते 5 दिवसांचा दिवाळ सण गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अगदी सर्वजण आनंदात साजरा करतात. दिवाळी सणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी किंवा मग धनतेरस असे म्हणतात आणि हा सण आपण धनत्रयोदशी म्हणून साजरा करतो. धनत्रयोदशी साजरी करण्यामागील काही कारणे आहेत. म्हणजेच देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनातून अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी म्हणजे 14 रत्नांपैकी एक जे हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी हे श्री विष्णूंचे अवतारसुद्धा आहेत. धन्वंतरी यांना देवांचे वैद्य असे म्हणतात. म्हणून धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. त्याचबरोबर याच दिवशी समुद्र मंथनातून धनाची देवी लक्ष्मी ही सुद्धा प्रगट झाली होती. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि धनाचे देव कुबेर यांची सुद्धा या दिवशी पूजा करतात. आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की आयुर्वेदाचे मूळ निर्माते तसेच देवांचे राजवैद्य धन्वंतरींचे पूजन या दिवशी फक्त डॉक्टर आणि जे व्यापारी लोक असतात हेच करतात. तर असे अजिबात नाही. हा समज जो आहे तुमचा गैरसमज तो काढून टाका. कारण ही जी काही पूजा आहे ती आपण सगळ्यांनी करावी. कारण आपल्याला सुद्धा चांगलं आरोग्य धनप्राप्ती व्हावी म्हणून आपल्याला या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मींची पूजा करायची आहे. ती तुम्ही सर्वांनी आवर्जून करावी. धन्वंतरीचा हा सण आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण. लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हीच आहे मनोकामना माझी. तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर भक्त हो, दिवाळीचे जे काही 4-5 दिवस हा सण आपण साजरा करतो, तर या दिवसांमध्ये कमीत कमी आपण पहाटे 5च्या आत किंवा 5 वाजेपर्यंत उठण्याचा एक निर्धार करावा. म्हणजे जे काही दिवसभराचे फराळ पाण्याचे काम असतात, त्याचबरोबर इतर कामे असतात, ही सगळी करून आपल्याला पूजेसाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल. कारण दिवाळीच्या या सणामध्ये प्रत्येक पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या सगळ्या पूजा लक्ष्मी प्राप्तीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी, धन संतती संपत्तीसाठी आणि सर्व गोष्टींसाठी चांगल्या असतात. त्यामुळे कुठलीही सेवा चुकवू नका. तर भक्त हो, यंदा 29 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार या दिवशी धनत्रयोदशी आहे. तर पंचांगानुसार 29 ऑक्टोबर सकाळी 10:31 पासून ते 30 ऑक्टोबर दुपारी 1:15 ही तिथी संपते. आता या वेळेत तुम्ही ज्या काही धनप्राप्तीच्या वस्तू असतात, सोने चांदी, अगदी साध्यासुद्धा ज्या कमी किमतीच्या वस्तू असतात पण ज्यांना आपण लक्ष्मी रूप मानतो, अशासुद्धा वस्तू तुम्ही या वेळेत घेऊ शकता. म्हणजे अगदी 30 ऑक्टोबरला काही वस्तूंची खरेदी केली तरीसुद्धा चालेल. पण आपल्याला पूजेचा शुभ मुहूर्त हा 29 ऑक्टोबरलाच असणार आहे. तर 29 ऑक्टोबरला सायंकाळी 6:31 पासून ते 8:13 हा आपल्याला शुभमुहूर्त आहे. म्हणजे 1.25 तासामध्ये तुम्ही ही पूजा करू शकता. पूजा करण्यासाठी तुम्हाला अवघा फक्त 15 ते 20 मिनिटे वेळ लागणार आहे. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, गणेश आणि देवी लक्ष्मी व कुबेर यांची सुद्धा पूजा केली जाते. आता तुमच्याकडे धन्वंतरीचा जर फोटो नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता. आणि जरी कुबेर देवांची तुम्हाला पूजा मांडणी या दिवशी करायची असेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता. नाही केली तरी आपण लक्ष्मीपूजनाला कुबेर देवतांना आपण पूजा करत असतो. तर सर्वप्रथम ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. त्यावरती स्वस्तिक काढून एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर नवीन कोरा लाल किंवा पिवळ्या रंगाचा तुम्हाला एक कपडा अंथरून घ्यायचा आहे.
आता अंधारावर मात करून प्रकाशाकडे जाण्यासाठी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचे आणि विशेष दिवाळीमध्ये दिव्यांना अतिशय महत्त्व आहे. कुठली सेवा म्हटलं की आपण आधी दिवा लावतो. तर एक दिवा लावून घ्यायचा, दिव्याला हळदी कुंकू लावून त्याला फूल ठेवायचं आणि स्वतःला सुद्धा आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि मगच पूजेला सुरुवात करायची. तर सगळ्यात आधी एका ताम्हणामध्ये श्री गणेशांची मूर्ती घ्यायची आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मग सुपारी घेतली तरी चालेल. त्याला सर्वप्रथम 5 पळ्या शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा, नंतर चंदनाने आणि पुन्हा मग पाण्याने अभिषेक करायचा. हे करताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः फक्त हा एक मंत्र जपायचा. श्री गणेशांची मूर्ती स्वच्छ पुसून गंध लावून एका ताम्हणात ठेवा. नंतर धन्वंतरीची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घाला, नसेल तर सुपारी घ्या. पण माझ्याकडे फोटो आहे म्हणून मग त्याची आपण पुन्हा पूजा करू. तर देवी लक्ष्मींना अभिषेक घालते, आधी पाण्याने मग कुंकवाने, कारण देवीला कुंकवाने अभिषेक केल्यास देवी लवकर जागृत होते. नंतर हळदीने अभिषेक करायचा. देवी लक्ष्मी अतिशय चंचल स्वभावाची आहे, त्यामुळे ती आपल्या घरी कायम स्थिर राहावी म्हणून तिला कुंकू व हळदीने अभिषेक करायचा. नंतर चंदनाने अभिषेक केल्याने काय होतं, नेहमीच आपल्या घरी देवी जागृत, चंचल आणि स्थिर राहते. तर पुन्हा आपल्याला पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. नंतर देवीला हळदी कुंकू लावून घ्या. तुम्हाला मळवट भरायचा असेल तर तो सुद्धा भरू शकता. त्यानंतर भगवान धन्वंतरीच्या फोटोला फुल पाण्यामध्ये बुडून फुलाच्या साह्याने पाणी फोटोवर शिंपडायचं आहे आणि ओम धन्वंतराय शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणा किंवा फक्त देवाचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. नंतर फोटोला चंदनाचा टिक्का लावून घ्यायचा. नंतर शंख आणि घंटा यांची सुद्धा धुवून पुसून गंध लावून तयारी करून घ्यायची. कोणतीही पूजा असो त्या पूजेचा आत्मा म्हणजे कलशस्थापना. तर सर्वप्रथम चौरंग इथे मी तयार करून ठेवलेला आहे. त्या चौरंगावरती आपल्याला कलशस्थापना करायची आहे. सर्वप्रथम एक वाटीभर तांदूळ घ्यायचे, त्याचं स्वस्तिक किंवा अष्टदल कमल काढून घ्यायचं. त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आणि त्यानंतर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे किंवा तुम्ही स्टीलचा सुद्धा तांब्या घेऊ शकता. त्या तांब्याला तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि साईडला 5 नाम ओढून घ्यायचे आहेत किंवा 5 टिक्के दिले तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये शुद्ध पाणी घालायचं. त्यामध्ये हळदी कुंकू, दुर्वा, एक नाणं, सुपारी, एक हळकुंड टाकायचं. हे सगळं मी आधी केलं होतं. इथे सगळंच दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडं शॉर्टकट दाखवते, पण सांगताना तुम्हाला सविस्तर सांगते. तर यावरती विड्याची पाने, जी नागवेलीची पाने असतात ती ठेवा किंवा मग तुम्ही यावरती आंब्याची डहाळी, आंब्याची पाने 5 ठेवली तरी चालेल. जसं इथे मी ठेवली आहे. त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि जिथे आपण अष्टदल कमल काढलं होतं त्या ठिकाणी आपण कलशस्थापना करून घेतली. कलशाला हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं स्थान द्यायचं आहे. तर सर्वप्रथम श्री गणेशांची मूर्ती ठेवण्याआधी थोड्याशा अक्षदा ठेवून त्यांना स्थान द्यायचं आणि मग मूर्ती ठेवायची. पुन्हा मग धन्वंतरी देवांचा सुद्धा फोटो ठेवायचा आणि देवी लक्ष्मींची मूर्ती ठेवायची. इथे ज्या पद्धतीने मी तुम्हाला मूर्ती वगैरे ठेवून दाखवलं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला ठेवायचं आहे. कलशाच्या शेजारी येईल या पद्धतीने देवी लक्ष्मींची मूर्ती ठेवायची. आणि जसं की मध्ये थोडी जागा होती तिथे तुम्ही कुबेर यंत्र किंवा कुबेरांची मूर्ती किंवा एक सुपारीसुद्धा स्थापन करू शकता. पण आपल्याला लक्ष्मीपूजन जे करतो दिवाळीला त्यालासुद्धा आपण कुबेर पूजन करतो तेव्हा केलं तरीसुद्धा चालेल. तर त्यानंतर जे काही आपल्या घरामध्ये धन आहे धान्य रूपामध्ये, तर या धनांच्या राशीचं या दिवशी अतिशय महत्त्व आहे. म्हणजे धने असतील, त्याचबरोबर लाह्या आणि बत्तासे. तर लाह्या घेताना साळीच्या लाह्या घ्यायच्या, बत्तासे आणि धने हे 3 घटक प्रमुख आहेत. पण इथे मी तुम्हाला जे काही छोटंसं सुगड आहे त्यामध्ये मी मीठ आणि त्याचबरोबर तांदूळ घेतलेले आहेत आणि याचं एक विशेष असं महत्त्व आहे. तर या सगळ्या वस्तू तुम्ही अशा सुगडमध्ये ठेवू शकता आणि हे सुगड तुम्ही धनत्रयोदशीला आवर्जून खरेदी करा. आधीचे जर असतील तर काही हरकत नाही खरेदी करण्याचे, पण नक्की धनत्रयोदशीच्या दिवशी धनप्राप्तीच्या काही गोष्टी असतात ज्यांचे आपण सोन्या चांदीमध्ये मोल करू शकत नाही, पैशात करू शकत नाही. त्या पैसे म्हणजे विकत घ्यायला खूप कमी पैशाने मिळतात, पण त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम पैसा येतो. अशा गोष्टी आहेत मीठ, तांदूळ, धने. तर तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ शेअर नक्की करेल.
पण इथे सुद्धा थोडक्यात माहिती सांगते. तर इथे मी 5 असे सुगड भरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे काही आपल्या घरामध्ये सोनं चांदी असतं तर ते सुद्धा तुम्हाला जे असेल ते या पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्याचबरोबर धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ज्या आयुर्वेदिक औषधी असतात, जसं की घरातील हळकुंड असेल, त्याचबरोबर जे काही घरामध्ये लवंग, वेलची किंवा मिरे, जे काही असे मसाल्याचे पदार्थ असतात हे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर ज्या काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत, म्हणजे कोरफड असेल, लिंबाची डहाळी असेल किंवा मग जो कढीपत्ता आहे, जे तुम्हाला मिळेल ना, ते तुम्ही या ठिकाणी पूजेमध्ये ठेवू शकता. जर मला जे काही मिळालं ते मी इथे घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही पूजा मांडणी करायची आहे. या पूजेमध्ये शंखसुद्धा ठेवायचा आहे, जो देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि शक्यतो शंखाने जरी तुम्ही देवीला स्नान घातलं तरी चालेल. आता एक एक करून पूजा मांडणी झाली, पण पूजेची सविस्तर पद्धत म्हणजे देव सगळे जागरूक करण्यासाठी प्रत्येक देवाची एक विशिष्ट पूजा करायची. सगळ्यात आधी गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहायचं. तर हे करत असताना ओम गण गणपते नमः हा मंत्र आपल्या मनामध्ये जपायचा. त्यानंतर आपल्याला भगवान धन्वंतरींची सुद्धा हळदी कुंकू फूल ठेवून पूजा करायची. हे करत असताना ओम धन्वंतराय नमः, ओम धन्वंतराय नमः असे म्हणायचे आहे. आणि एक शेवटी तुम्हाला मंत्र सांगेल, या संपूर्ण पूजेचं फळ तुम्हाला त्या मंत्राने, त्या प्रार्थनेने मिळेल. तर नंतर आपल्याला देवी लक्ष्मींना हळदी कुंकू वाहायचं. देवीला तुम्ही धनेसुद्धा इथे अर्पण करा. देवीची ओटी तांदळाने भरा, म्हणजे थोडेसे तांदूळ देवीच्या ओटीमध्ये घाला. देवीला पांढरं पिवळं फूल ठेवा आणि हे करत असताना श्री महालक्ष्मी नमो नमः, श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र जप करायचा, म्हणजे मनात जपायचा. तर नंतर आपल्याला कलशाची सुद्धा हळदी कुंकू फूल ठेवून पूजा करायची, आधी पण केलेली आहे. जे काही आपण पैसे ठेवलेले आहेत, जी लक्ष्मी आहे, तर ते त्यावरती सुद्धा हळदी कुंकू वाहायचं आणि यावरती आवर्जून धने ठेवा. याचा उपाय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेल. एक फूल ठेवायचं आणि जे काही राशी ठेवलेल्या आहेत, सोनं आहे, चांदी आहे किंवा ज्या औषधी आपले जे काही औषधी वनस्पती आहेत, तर यावरती सुद्धा हळदी कुंकू, अक्षदा, सर्वांवर धने टाकायचे आणि सर्वांवर एक एक फूल ठेवायचं. अशा पद्धतीने याची पूजा करायची. त्यानंतर या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असतं, म्हणजे आपल्याला अकाल मृत्यू येऊ नये, त्यामुळे आपल्याला यमाला एक दिवा लावायचा असतो. तर इथे बघा, तुम्ही घट्ट कणिक मळून एक मी असा दिवा करून घेतलेला आहे. या दिवशी बऱ्याच भागांमध्ये कणकेचे 13 दिवे करण्याची पद्धत आहे. पण बहुतेक काही शास्त्रापुराणामध्ये किंवा मग स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा एकच कणकेचा दिवा यमदीपदानसाठी लावण्यास सांगतात. त्यामुळे मी एकच बनवलेला आहे आणि जे काही 13 दीपदान करायचं असतं, तर ते 13 पंत्यांचं करायचं असतं. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे ह्या 13 दिव्यांची, ते तुम्ही करू शकता. तर मी इथे एक दिवा कणकेचा करून घेतलेला आहे. आधी सगळ्यात हा दिवा ज्या ताटामध्ये ठेवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला आधी थोडेसे मीठ घालायचं आहे. मग इथे मी जाड मीठ घेतलेलं आहे. तर मिठाला इथे अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्रामधून झालेली आहे. म्हणजे या दिवशी समुद्र मंथनातून आपल्याला खूप काही मिळालेलं आहे. आता आधी मीठ ठेवायचं, नंतर त्यावरती दिवा ठेवायचा आणि त्याला एक लांब वात घालायची. या दिवशी तुम्ही या दिव्यामध्ये जे इतर दिव्यांना तेल वापरता ते वापरलं तरी चालेल. तेल घालून दिव्याला हळदी कुंकू वाहायचं, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. जी काही आपण पूजा मांडणी केलेली आहे, त्या संपूर्ण पूजेला जो काही आपण कणकेचा दिवा केलेला आहे, त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आणि हा दिवा एक साईडला तुम्हाला तिथेच दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचं आहे. मग आपण जे काही धूप दीप लावून घेतो, या पूजेसमोर सुंदरशी रांगोळी काढून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे देवांची आरती करायची आहे. देवाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे, जो मी इथे ठेवलेला आहे. आणि हा जो दिवा आहे, तो दिवा आपल्याला आपल्या टेरेसवरती, म्हणजे वातीची दिशा दक्षिणेकडे करायची आणि अशा एखाद्या लांब ठिकाणी तो दिवा ठेवायचा आहे. आणि मग तो पुन्हा काय करावं हे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेल या दीपदानाबद्दल. म्हणजेच खूप महत्त्वाची माहिती आहे. आपण हे करावं, आपल्या मुलाबाळांवर कुठलंही संकट येणार नाही. आता यानंतर आपल्याला इथे एक मंत्र जपायचा आहे, ज्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य आणि धनप्राप्ती होईल. तर ओम श्री धन्वंतरय नमः या मंत्राचा तुम्हाला जसा होईल तसा जप करा किंवा पूजे ठिकाणी तुम्ही 1 वेळा 11 वेळा म्हणा. त्यानंतर मनापासून तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे.
ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वन्तराय अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्रीमहाविष्णुस्वरूप श्रीधन्वन्तरी स्वरूप श्री श्री अष्टचक्रनारायणाय नमः. ही प्रार्थना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ज्यांना म्हणता येणार नाही त्यांनी सरळ साधं सोपं म्हणावं, हे धन्वंतरी देवता, तुमच्यामुळे आम्हाला धन प्राप्त व्हावं, चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं. देवी लक्ष्मी, तुमच्या कृपेने आमच्याकडे धनसंपत्ती संततीची भरभराट व्हावी, चांगलं आरोग्य आम्हाला प्राप्त होऊ देत, हीच एक मनोकामना आहे. आणि जी काही साधी सोपी एक पूजा केलेली आहे ती गोड मानून घ्या. पूजेमध्ये काही चुका झाल्या असतील तर क्षमा करून घ्या. अशा पद्धतीने ही साधी सोपी पूजा आहे. इथे गूळ आणि धन्याचा जो काही नैवेद्य ठेवलेला आहे तो आपल्याला देवांना दाखवायचा आहे. नंतर तुम्हाला आरती करायची आहे. तुम्ही श्री गणेश आणि लक्ष्मींची जरी केली किंवा गणपतीची जरी केली तरी चालेल. आणि जे काही धने गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे तो तुम्ही पुन्हा सगळ्यांनी ग्रहण करायचा. यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं. तर आता उत्तर पूजा कशी करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपली इतर सगळी कामे झाल्यानंतर अगदी उशिरा तुम्ही 11, 11:30च्या दरम्यान जरी उत्तर पूजा केली, दुपारनंतर केली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर सगळ्यात आधी जो काही दिवा आहे तो आपला विझलेला असणार, तर तो दिवा आधी पेटवून घ्यायचा. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं, एक धूप लावून घ्यायचा आणि सगळ्या पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या. मनोभावे धन्वंतरी देवांना, देवी लक्ष्मींना नमस्कार करायचा आणि एक मनात प्रार्थना करायची की जी काही माझ्या हातून तुम्ही पूजा करून घेतली त्या पूजेचा स्वीकार करावा आणि काही चूकभूल झाली असेल तर क्षमा करावी. आता उत्तर पूजा करून घेते आणि सगळे पूजा काढण्याला सुरुवात करावी. तर सगळ्या वस्तू जागची जागे ठेवाव्या. पैसे जे असतील, सोनं नाणं असेल ते व्यवस्थित ठेवावं. आणि ज्या काही राशी आहेत त्या आपल्याला पुन्हा आपल्या वापरात आणायच्या आहेत. जसं की धने, थोडेसे धने यामधून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. मी शक्य झाल्यास त्याचा सविस्तर व्हिडिओ शेअर करेल. मागच्या वर्षी हा उपाय केल्याने मला 1 वर्षात खूप छान अनुभव आला. मी इथे सगळं काही हे सगळं खरं सांगते. कुठलाच व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काही सांगत नाही आहे. फक्त तुम्हाला सुद्धा अनुभव यावे एवढाच एक प्रयत्न आहे. तर जे काही कलशातील पाणी आहे ते घराभोवती शिंपडून घ्या. घरामध्ये सुद्धा थोडं फरशी पुसण्याच्या पाण्यात टाका. आणि पुन्हा आपल्याला लक्ष्मीपूजनला सुद्धा कलश स्थापन करायचा असतो. तर ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही तुमच्या वापरात आणू शकता. जी फुले आहेत ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. आणि भगवान धन्वंतरीचा फोटो व्यवस्थित पुसून एका चांगल्या कोऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून तो तुम्ही तुमच्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्या. कारण तो रोज आपल्याला देवपूजेमध्ये वापरायला जमत नाही. किंवा जे डॉक्टर लोक आहेत ते आवर्जून त्यांच्या घरामध्ये पूजा करतात, पण आपल्याला देवघरामध्ये ते शक्य होत नाही. तर या पद्धतीने उत्तर पूजा करायची असते. तर आपल्याला धनत्रयोदशीची पूजा कशी करावी आणि उत्तर पूजा कशी करावी इथे मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सर्वांना समजलं असेल. साधी सोपी पद्धत आहे आणि जी प्रार्थना मंत्र आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आवर्जून ते 1 वेळा तुम्ही म्हणा. तर भक्त हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील अशीच माहिती पाहायला मिळेल आणि स्वामींचा सदैव आशीर्वाद राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान धन्वंतरी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.